नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. थेट जाऊयात सुरुवातीला नारायण राणे यांच्या पत्रकार परिषदेत. मॉर्निंग के माध्यम से आपको मिला और आपको विनंती कर रहा हूँ मैं, आपको इसके बारे में कुछ क्वेश्चन होगा पूछ सकते हैं. थँक्यू. मी नेहमीच गोड बोलतो. प्रश्न असा आहे की आता ह्या सगळ्या परिषदेमधून महाराष्ट्रामध्ये किंवा पुण्यामध्ये नवीन प्रकारची काही पायाभूत सुविधांच्या संदर्भात गुंतवणूक होऊ शकेल का? एक बघा, केंद्र सरकार आता पंतप्रधानांची योजना सरांसाठी आहे. एक योजना आहे सिटी, सुंदर सिटी शहरं बनवण्यासाठी, आणि त्यासाठी प्रोव्हिजन केंद्र सरकार पण देतं वेगवेगळ्या योजनांसाठी. ही शहरं कशी असावी, शहरांचं स्वरूप कसं असावं, इन्फ्रास्ट्रक्चर कसं असावं, यासंबंधीचं मार्गदर्शन या G20च्या माध्यमातून मिळेल. पण त्यासाठी लागणारा पैसा केंद्र आणि राज्य सरकार उभं करेल, आणि G20च्या आमच्या या सर्व मान्यवरांना, नेत्यांना अभिप्रेत असलेलं शहर बनवण्याचा आम्ही प्रयत्न करू, त्यांची गाईडलाईन घेऊन आम्ही प्रयत्न करू. पुढचा प्रश्न असा की निधी उपलब्ध होईल, सर्व होईल, पण गुड गव्हर्नन्स आणि गुड पॉलिटिशियन्स हे पण शहरासाठी खूप महत्वाचं आहे. वेळेवर सगळे तुम्हाला गुड पॉलिटिशियन बद्दल काही शंका आहे का? गुड गव्हर्नर आहे मी, त्यांचं आमची प्रशासनाबद्दल त्यांचं कौतुक करेन. अतिशय दर्जेदार आहे. मी आता केंद्र सरकारमध्ये काम करतो, तेही प्रशासन पाहतोय, पण महाराष्ट्राच्या प्रशासनाबद्दल, त्यांच्या दर्जाबद्दल मला अभिमान आहे. नाही, आता ही सगळी गुंतवणूक होत असताना, शहर पायाभूत सुविधा पोहोचल्या जात असताना, त्या दृष्टीने इथल्या स्थानिक राजकीय जे पदाधिकारी आहेत, राजकीय, त्यांचा पण दृष्टिकोन विकसित होणं खूप आवश्यक आहे. तर ह्या सगळ्या विकासाला त्यांची बुद्धी विकसित झाल्यामुळे त्यांच्या ज्ञानातूनच हा इन्फ्रास्ट्रक्चर जे घडत आहे त्यांच्या ज्ञानातूनच आहे ना. शेवटी जे सगळे विषय कुठूनही आणा ते कॅबिनेटला येणार, हाऊसमध्ये येणार, त्यानंतर इम्प्लिमेंटला प्रशासनाकडे येतात ना. पण नियोजन कुठे होतं, आर्थिक तरतूद कुठे होते, त्यांच्या लेवलला होते ना. त्यामुळे आपण आपल्या नेत्यांच्या, कुठल्याही पक्षाची का असेना, त्यांची बुद्धिमत्ता, त्यांचं कौशल्य, त्यांची काही या विकासाबद्दलची माहिती, याबद्दल आपण कमी लेखणं योग्य नाही असं मला वाटतं. आज पुण्याचा जो विकास होतोय, मी पुन्हा जे आज पाहतोय, ते पाहता या सगळ्यांचा सहयोग आणि योगदान आहे असं मला वाटतं. I just request you to introduce yourself and your organization, okay? मी प्रज्ञा देवकर पुढारीची रिपोर्टर आहे. प्रश्न असा होता की कर्नाटक, तेलंगणा या राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात असं म्हटलं जातं की गव्हर्नमेंट बदललं की पॉलिसीज बदलतात आणि त्यामुळे महाराष्ट्रातले बरेच उद्योग बाहेर जातात. तर हे जे उद्योगांशी संबंधित जी धोरणं आहेत तर ती राजकीय दृष्टीने सतत बदलण्यामुळे राज्याचं नुकसान होतंय असं वाटतंय का? एक तर तुम्हाला सांगू का, मी सरकार बदललं तर निर्णय घेतलेले बदलतात या मताशी मी सहमत नाही. मी महाराष्ट्रात 32 वर्ष मंत्रीच होतो कुठल्या ना कुठल्या खात्याचा. असं बदलत नाही. एखादा निर्णय त्याचा असेल आणि तो जर भविष्यात तो पोषक नसेल, जनतेला, राज्याला हितकारक नसेल, तर एखाद्या वेळा अपवादात्मक बदलला जातो. पण त्यांनी घेतल्या निर्णयावरून बदलणं असं सहसा होत नाही. सरकार बदलल्यानंतर दृष्टिकोन बदलतो. आता प्रत्येकाचं ऍडमिनिस्ट्रेशन चालवायची पद्धत वेगळी असते, नवीन योजना प्रत्येकाकडे वेगळ्या असतात, रिसोर्सेस निर्माण करायचे मार्ग वेगवेगळे असू शकतात. पण तुम्ही उद्योगाचं म्हणा, उद्योग बाहेर जातात, असं होत नाही. हे राजकारण आहे, हे वास्तव नाही.